नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला बऱ्याच वेळा प्रोत्साहन देते तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. तुम्ही बिझनेस करू पाहता, म्हणजे बऱ्याच अशा महिला आहेत, माझ्या अशा मैत्रिणी आहेत, की त्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे ऑनलाईन, पण त्यांना कळतच नाही तो कसा स्टार्ट करायचा, कुठून त्याची सुरुवात करायची. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे ते ऑनलाईन आणा. ऑनलाईन त्याचं मार्केटिंग करा, ऑनलाईन त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करा, तरच तुमची जो बिझनेस आहे तो ग्रो होणार आहे. असं नाहीये, की तुम्ही आज व्हिडिओ टाकला तर आजच्या आजच तुम्हाला ऑर्डरी मिळायला लागतील, तसं नाही होत. तुम्हाला कंटिन्यूटी द्यावी लागेल त्यामध्ये, तेव्हाच तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. तर आज आज आपण अशा महिलेचा प्रवास पाहणार आहोत, जिने ऑनलाईन काम करून 4 वर्षामध्ये तिचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला आहे. तर ती म्हणजे काजल. तर काजलचं नाव ऐकून हसू आलं का? तर मैत्रिणींनो, याआधी मी तिच्याबद्दल बोलले होते व्हिडिओमध्ये, पण मी तेव्हा तिचे व्हिडिओ बघितले नव्हते. मी फक्त तिने ज्या बाईला ती साडी वगैरे टाकलेली होती, ती आपण YouTubeवरती स्क्रोल करतो तेव्हा तो व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि मी तो बोलण्याच्या ओघामध्ये मी ते बोललेली होती. तर माझं काही इंटेन्शन नव्हतं तिला टार्गेट करण्याचं. पण मी आता तिचे पूर्ण व्हिडिओ बघितले, जुने जुने व्हिडिओ, नवीन व्हिडिओ पूर्ण ॲनालिसिस केलं मी तिच्या चॅनलला आणि मला समजलं की नाही, ही खूप मेहनती मुलगी आहे. तर काजलचा प्रवास खरंच बघण्यासारखा आहे आणि त्यातून शिकण्यासारखा आहे. तर मैत्रिणींनो, तिने एका रात्रीतून तिचा बिझनेस स्टार्ट केलेला नाहीये. तिने सुद्धा शून्यातून सुरुवात केलेली होती. तुम्ही जर तिच्या चॅनलवरती जाल आणि जुने व्हिडिओ बघाल, तर तुम्ही म्हणाल, ही होती ती?" असं होईल तुमचं पण. कारण तिने सुद्धा सुरुवातीला बाळांच्या जे टोप्या असतात त्या शिवल्या. नंतर चंची वगैरे, जे ताटावरचा रुमाल असतो ते, असे छोटे-छोटे प्रोडक्ट तिने आधी शिवले. म्हणजे शिवून ती YouTubeवरती जाहिरात करत होती, Instagramवरती टाकत होती व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये बघून-बघून लोकांनी तिला ऑर्डरी द्यायला सुरुवात केली. अशी तिची सुरुवात झालेली आहे. तिची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा तिला स्टार्टिंगला टोप्यांची ऑर्डर जास्त येत होती. ज्या कॉटनच्या टोप्या असतात बाळाच्या, त्या ऑर्डरी तिला आल्या. त्याच्यानंतर मग तिला कॉम्बोच्या ऑफर यायला लागल्या, बाळाच्या संपूर्ण कॉम्बोच्या. त्याच्यानंतर मग ती छोट्या मुलींचे ड्रेस, तिचा एक व्हायरल ड्रेस झाला. त्या ड्रेसचे तिला ऑर्डर यायला लागल्या. मग तिने हळू ते पैठणी साड्यांमध्ये कन्व्हर्ट केलं. तर हा तिचा प्रवास बघून जर तुम्ही तिच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. कारण शून्यातून तिने सुद्धा तिचा प्रवास ऑनलाईनच स्टार्ट केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमचा प्रवास ऑनलाईन आणा. ऑनलाईनमध्ये तुमचं प्रोडक्ट आणा. ज्या मी आता ज्यांचं प्रमोशन करणार आहे त्या ताई आहेत, अश्विनी ताई. तर त्यांचा जो ड्रेस स्टिच केलेला मी बघितला, तो इतका सुंदर आहे छोट्या मुलीचा. जर त्यांनी सुद्धा मेहनत जर घेतली, म्हणजे त्यांना कॅमेरासमोर येऊन बोलायला थोडी भीती वाटते, कारण स्टार्टिंगला सगळ्यांनाच वाटते. मला सुद्धा वाटत होती. पण आता सवय झालेली आहे बोलायची. तर त्या ताईंनी जर त्यांच्या YouTube चॅनलवरती किंवा Instagram चॅनलवरती स्वतःचा चेहरा दाखवून जर त्यांनी त्यांचे प्रोडक्टचं प्रमोशन करत राहिले, त्यांचे प्रोडक्ट दाखवत राहिले, तर त्यांना नक्कीच ऑर्डर मिळतील. कारण त्यांचे प्रोडक्ट तसे आहेतच. जसे काजलचे प्रोडक्ट आहेत ना, फ्रॉकचे वगैरे, सेम तसेच त्यांचे प्रोडक्ट आहेत पैठणी साड्यांचे. तर तुम्ही नक्की जेव्हा माझ्याकडे येईल त्यांचा ड्रेस वगैरे, तुम्ही नक्की बघा की किती सुंदर ते ड्रेस वगैरे स्टिच करतात. तर त्या ताईंना पण माझा हाच मेसेज आहे, की तुम्ही तुमचं YouTube चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला तुमच्या चॅनलवरती वर्ष होईल, तेव्हा कुठे तुमचे चॅनल ग्रो होईल आणि तुमचे जे प्रॉडक्टचे जे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवा. म्हणजे अनेक लोकांपर्यंत तुमचे व्हिडिओ लवकर पोहोचतील आणि तुमचं प्रॉडक्टसुद्धा लवकर पोहोचेल. तर त्याच्यानंतर लाँग व्हिडिओमध्ये काय बनवायचं, तर स्टिचिंग कशी करतात तुम्ही, तुमचा प्रवास कसा चालू आहे, ते तुम्ही दाखवू शकता. पण त्यांना पण एक छोटंसं बाळ आहे, त्याच्यामुळे त्यांना पण जमत नसेल. अशा बऱ्याच महिला आहेत, की त्यांना छोटे मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते स्टिचिंगचं काम सध्या जमत नाही. मुलं करू देत नाही. मुलांचं ट्युशन असते, शाळा असते, घरातली कामं असतात. असं बरेच महिलांच्या मागे काम असतं. परंतु त्यातून सुद्धा आपण वेळ काढून आपला जो बिझनेसचा प्रवास आहे तो स्टार्ट करायलाच हवा. कारण जर तुम्ही काजलचं बघितलं, तर तिला पण छोटा मुलगा आहे. त्याचं शिक्षण, त्याचं ट्युशन, त्याचा पण अभ्यास असेल, ते सगळं मॅनेज करून ती करतेच. आणि तिच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं, ती रात्रंदिवस काम करते. ती बघत नाही की आता संध्याकाळ झाली, आता आटपून टाकते. नाही, ती रात्रंदिवस काम करते. ती रात्री 2-2 वाजेपर्यंत जागते, सकाळी 5 वाजता लवकर उठते. तर हा सगळा तिचा प्रवास आहे आणि तो बघून खरंच मला तिचं पण कौतुक करावंसं वाटतं, की तिने किती म्हणजे किती कष्ट केले आणि किती मेहनत घेतलेली आहे. तेव्हा कुठे आता तिचा बिझनेस स्टार्ट झालेला आहे. तर ती ज्या साड्या सेल करते ना, त्या रिसेल करण्यासाठी मी सुद्धा तिचा कॉन्टॅक्ट घेतलेला आहे आणि मी सुद्धा तिच्या साड्या रिसेल करणार आहेत. कारण खूप सुंदर साड्या आहेत तिच्याकडे आणि तिच्या साड्यांचं कलेक्शन पण खूप छान आहे आणि रिजनेबल प्राईसमध्ये ती साड्या सेल करते. तर बऱ्याच अशा महिला असतात, की म्हणजे आता त्या ताईंना चुकून
तसं प्रोडक्ट गेलं असेल आणि काजलकडून पण थोडं चुकून बोललं गेलं असेल की कस्टमरलाच रिटर्न करायची होती, म्हणून त्यांनी तो तसा व्हिडिओ बनवला की माझी पण बाजू ऐकून घ्या, त्यांचं पण नाही चुकलं, तिचं पण नाही चुकलं, पण हा विषय पुढे वाढवायला नको होता. तर असो, आपली चूक आपल्याला समजली, तेच खूप महत्त्वाचं असतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तुम्हाला समजत नाही आहे कुठून स्टार्ट करायचा, कुठून आपण आपला प्रवास स्टार्ट करायचा आहे, तर तुम्ही तिचं चॅनलवरती जाऊन चेक करू शकता कशा प्रकारे ती व्हिडिओ बनवत होती, शॉर्ट व्हिडिओ कशी बनवत होती, लॉंग व्हिडिओ कशी बनवते वगैरे सगळं तुम्ही तिचे जे चॅनल आहे ते चेक करू शकता. आणि तुम्ही जर चॅनल ओपन करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा ओपन करण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला 1 वर्ष चॅनलला ग्रो करण्यासाठी द्यावंच लागेल, द्यावंच लागतं. त्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होऊन जाता. जर तुमचं चॅनल ग्रो नाही झालं लवकर, लोकांपर्यंत तुमचे व्हिडिओज पोहोचले नाही, त्याच्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होता. तर डिमोटिवेट व्हायचं नाही, स्वतःला आपणच स्वतःला मोटिवेट करत राहायचं आहे आणि कंटिन्युअसली काम करत राहायचं आहे. तर छोटे छोटे प्रोडक्ट आधी स्टिच करा आणि मग तुमचे व्हिडिओ बनवा. नंतर हळूहळू ऑर्डर यायला सुरुवात होतीलच, जर तुमचे प्रोडक्ट छान असतील, लोकांना आवडतील तर. तर मैत्रिणींनो, हा सगळा खेळ असतो ना, तो आपल्या व्ह्यूअर्सवरती डिपेंड असतो. जो ऑनलाईनचा आपला बिझनेस असतो तो आपल्या व्ह्यूअर्सवरती डिपेंड असतो आणि आपल्या व्ह्यूअर्सचा म्हणजे आपल्या ऑडियन्सचा विश्वास जिंकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता ती जेव्हा ऑर्डर घेते तेव्हा तिला आधी पेमेंट केलं जातं, मग ती ऑर्डर डिस्पॅच करते. तर हा असतो विश्वास. तर हा विश्वास जिंकण्यासाठी तुम्हाला 1-1.5 वर्ष तर द्यावंच लागेल. जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली त्यांना व्हिडिओजमध्ये तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते दाखवाल, तुम्ही दिसाल, तुमचं बोलणं ऐकतील, तेव्हा तुमच्यातला साधेपणा, तुमच्यातलं स्टिचिंगचा प्रोफेशनलपणा ते जर तुमच्या ऑडियन्सना आवडलं, तर तुम्हाला नक्कीच ऑर्डरी मिळणार आहेत. तर ऑर्डरी नक्की मिळतात ऑनलाईन आणि जर तुम्ही प्रयत्न तसे केले तर तुमचा बिझनेस सुद्धा जास्तीत जास्त ग्रो होऊन त्यातून तुम्ही अजून दुसरा बिझनेस स्टार्ट करू शकता. जसं की तिने ड्रेसचे स्टिचिंगचा बिझनेस चालू केला, त्याच्यानंतर आता साड्यांचा चालू केला. तर तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुमच्या बिझनेसला वाढवू शकता. तर प्रत्येक गृहिणीने घरी बसून काहीतरी करायलाच पाहिजे, कारण स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या पुढच्या भवितव्यासाठी करणं खूप गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, हा माझा तुमच्याकडे पाठवण्याचा एक संदेश होता आणि हाच एक यूट्यूब मार्ग आहे माझ्याकडे की माझं बोलणं, माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत. म्हणून मी सुद्धा ऑनलाईन असतेच, नेहमी सतर्क असते आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे पडताळून बघते आणि मग व्हिडिओ बनवते. तर मी आधी फक्त ते बाईचा व्हिडिओ बघून मी तसं बोलले होते त्या विषयावरती, परंतु मी नंतर विचार केला की नाही, आपण एकच बाजू बघितली, आपण दुसरी बाजू बघितलीच नाही. त्यासाठी मी तिचं चॅनल पूर्ण बघितलं आणि मी तिला सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, एखादी व्यक्ती जर मेहनत करत असेल आणि तिच्याकडून एखादी चूक झाली असेल तर माफ करून द्यायचं, कारण खूप घाई गडबड असते प्रत्येक गोष्टमध्ये. चुकून तिची कधीतरी कोणाला दुसरी साडी जाते, म्हणजे साड्या एक्सचेंज होऊन जातात, एक तिकडे जाते तर तिला पाहिजे असते तर तिची दुसरीकडे जाते, तर त्या तिच्याकडे रिटर्न येतात, मग ती परत ते एक्सचेंज करून देते. तर अशा चुका होतातच, कारण एकटीने हे सगळं सांभाळणं सोपं नाही आहे. जेव्हा तिचा बिझनेस अजून ग्रो होईल तर ती तिच्या हाताखाली काही महिला वगैरे ठेवू शकते, त्याच्याने तिचा कामाचा जो भार आहे तो हलका होईल. आता स्टिचिंगला सध्या तिच्याकडे एक मुलगी येते ड्रेस स्टिचिंगसाठी, तर थोडाफार तिचा भार हलका होतच असेल, परंतु संपूर्ण गोष्टी ती स्वतः लक्ष देऊन बघत असते. त्याच्यामुळे तिच्या डोक्यात थोडा भार जास्त आहे, कामाचा लोड जास्त आहे, त्याच्यामुळे थोडीफार चूक होऊन जाते इकडे तिकडे. एवढं काही आपण लक्ष द्यायचं नाही, पण त्यांनी अपेक्षा ठेवलेली होती, त्या अपेक्षेला ती गोष्ट पूर्ण झाली नाही, म्हणून त्या ताईंना वाईट वाटलं, म्हणून तिने सुद्धा तसा व्हिडिओ बनवला असेल. तर असो, तर तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असला तर त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, त्यांचे व्हिडिओज बघा आणि त्यांच्या जे प्रोडक्ट आहेत ते प्राईस कशी ठरवतात ते सुद्धा बघा. कारण एक अश्विनी ताई आहेत ना, त्यांनी मला सांगितलं होतं की मी त्यांना विचारलं होतं की या ड्रेसची प्राईस किती घ्यायची, पण त्यांनी उत्तर दिलं नाही. तर त्यांच्या मागे इतका लोड असतो, त्याच्यामुळे त्यांना उत्तर द्यायला पण टाईम मिळत नसेल असं आपण समजून घेऊया. तर मिळत नसेल त्याच्यामुळे दिलं नसेल. तर बरेच अशा महिला आहेत की त्या म्हणतात की ती उत्तर देत नाही, ती होलसेलरचा नंबर देत नाही वगैरे वगैरे. तर तिने सुद्धा जेव्हा मागितला होता इंस्टाग्रामवर होलसेलरचा नंबर, तेव्हा तिला सुद्धा मिळाला नव्हता. तर त्याच्यामुळे ज्याचे त्याचे विचार असतात, आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही. आणि तिने मेहनत करून संपूर्ण तिचा दिवस रात्र एक करून तिचा बिझनेस ग्रो करण्यासाठी दिलेला आहे. तर प्रत्येकाला असं वाटतं की आपला कोणी कॉम्पिटिटर नसावा ऑनलाईनमध्ये तरी. तर असं तिला सुद्धा वाटत असेल कदाचित. तर हे तिचे विचार आहेत आणि हा विचार प्रत्येकालाच येतो, तिलाच नाही तर प्रत्येकालाच येतो. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, स्टार्टिंगला तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल, तुमच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करायचं असेल, तर तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुमच्या प्रोडक्टचं आणि तुमच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन नक्की करेल. फक्त यूट्यूब चॅनलच्या प्रमोशनचे चार्जेस लागतील आणि प्रोडक्टचं प्रमोशन फ्रीमध्ये करेल. तर
तर स्टार्टिंगला तुमचं चॅनल आणि तुमचे व्हिडिओज लोकांपर्यंत लवकर पोहोचणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही मला प्रमोशनसाठी तुमचे प्रोडक्ट किंवा तुमचं चॅनलची लिंक देऊ शकता. मी त्याचे प्रमोशन करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या बिझनेसला सपोर्ट करण्यासाठी मी आहे. तुम्हाला काहीही अडचण आली तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही मला सांगू शकता, विचारू शकता. तसंच स्टिचिंगमध्ये तुमच्या मशीनविषयी काहीही तुम्हाला अडचणी असल्या तर तुम्ही मला नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करते. तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि या मैत्रिणीसाठी सुद्धा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्रिप्शन नक्कीच करा. तर मैत्रिणींनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल की ऑनलाईन बिझनेस कसा आणायचा आहे. तुम्हाला एकतर तुमचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, त्याच्यानंतर इंस्टाग्राम चॅनल स्टार्ट करायचं आहे आणि फेसबुकवरती असाल तर फेसबुकवरती पण तुम्हाला फोटोज वगैरे अपलोड करायचे किंवा रील अपलोड करायचे. तर या तिन्ही प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही सोबत काम केलं तर तुमचा बिझनेस लवकरात लवकर ग्रो होईल आणि तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील. आता जास्तीत जास्त लोक ऑनलाईनच घेतात, परचेस करतात. तुम्ही रात्री जर यूट्यूब स्क्रोल करत असाल तर तुम्हाला लाईव्हमध्ये बऱ्याच महिला दिसतील की त्या साड्या सेल करतात लाईव्हमध्ये, मेकअपचे प्रोडक्ट सेल करतात लाईव्हमध्ये. तर आता फक्त ऑनलाईनमध्येच ज्या महिला आहेत त्या एवढी खरेदी करतात की त्या दुकानांमध्ये जायच्या भानगडीत पडतच नाही जास्त करून. तर तुम्ही नक्कीच तुमचा बिझनेस ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करा. जो काही तुमचा घरगुती बिझनेस असेल तर तुम्ही ऑनलाईन आणा. ऑनलाईनमध्ये सगळे बिझनेस चालून जातात, जसे लाडवांचा, तुपाचा, ब्लाउजेसचा, स्टिचिंगचा, तसेच तुमच्या साड्यांचा, मेकअपचे प्रोडक्ट, तुमचे हँडमेड प्रोडक्ट, काहीही असो तुम्ही ऑनलाईन करू शकता. आणि ऑनलाईन कसं करायचं किंवा ऑनलाईन जे रील्स असतात त्या कशा अपलोड करायच्या ते तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काजलचे चॅनल चेक करा. ती कशी तिच्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन देत होती शॉर्ट व्हिडिओमधून, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. कारण तिच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे. तिने मला वाटतं 4 वर्ष दिले यूट्यूबमध्ये, तेव्हा आता कुठे तिचा बिझनेस ग्रो झालेला आहे. तर तुम्ही असं म्हणायचं नाही की मी ओपन केलं लगेच 6 महिन्यामध्ये मला ऑर्डर येतील पटापट आणि मी लगेच व्हायरल होईल ना, माझे प्रोडक्ट लगेच विकले जातील. तर तसं होत नाही. तुम्हाला खूप काळ द्यावा लागतो यूट्यूबवरती, तेव्हा कुठे तुमचे प्रोडक्ट घराघरापर्यंत पोहोचतात. स्टार्टिंगला तुम्ही तुमच्या स्वतःसाठी स्टिचिंग करा, जेणेकरून मग ते प्रोडक्ट वाया जाणार नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतीलच मैत्रिणींनो. तर अजून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कमेंट करा. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण स्टिचिंग करत राहा. तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी तुम्ही पण काहीतरी स्ट्रॅटर्जी तुमची स्वतःची पण लावण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही व्हिडिओ बनवताय आणि तुम्हाला काय बोलायचं ते समजत नाहीये तर तुम्ही ऑनलाईन AIचा वापर करून त्यांच्याकडून स्क्रिप्ट घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला रेडीमेड स्क्रिप्ट मिळतं. तुम्हाला फक्त सांगायचं आहे की मला या विषयावरती बोलायचं आहे, मला स्क्रिप्ट द्या. तर एकदम सोप्या भाषेत सांगितलं मराठीमध्ये तरी सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये स्क्रिप्ट AI लिहून देतं. तर त्यानुसार तुम्हाला बोलायचं आहे. तर ही एकदम सोपी ट्रिक आहे जर तुम्हाला कॅमेरासमोर येऊन काय बोलायचं ते कळत नसेल तर. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट करून दिलेल्या आहे. आणि काजलला मी आज परत सॉरी म्हणते की माझ्याकडून त्या दिवशी चुकून बोललं गेलं. मी काही इंटेन्शनली तो व्हिडिओ बनवला नव्हता. पण मी आज तुझं चॅनल चेक केलं आणि पूर्ण व्हिडिओज बघितले, तुझा प्रवास बघितला. खरंच तुझं कौतुक करण्यासारखं आहे आणि तुझ्याकडून काहीतरी नवीन काहीतरी शिकण्यासारखं आहे. कारण तू तुझ्या प्रोडक्टमध्ये काहीतरी नवनवीन आणण्याचा प्रयत्नसुद्धा करते. तेच जुनं तू देत नाही तुझ्या जे कस्टमर आहेत त्यांना. कारण मी तुझे फ्रॉक्स वगैरे बघितले, तर त्यामध्ये तू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न नक्कीच करते. तर खरंच तुझं कौतुक करण्यासारखं आहे. जर तू हा व्हिडिओ बघत असेल तर हा मेसेज तुझ्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.